कुळीचे हे कुळदेवी कुळीचे हे कुळदेवी गेली भावी संतानी गेली भावी संतानी परवे झाले शरण गेलो परवे झाले शरण गेलो उमागलो संकटी उमागलो संकटी आणि नाही रूपावळे आणि रूपावळे करुणी फळे हरिदासी करुणी फळे हरिदासी परवे झाले शरण गेलो परवे झाले शरण गेलो उमागलो संकटी उमागलो संकटी कामने समागमे कामने समागमे प्रेमे नाचू लागलो प्रेमे नाचू लागलो परवे झाले शरण गेलो परवे झाले शरण गेलो उगावलो संकटी उगावलो संकटी
कुळीचे हे कुळदेवी केली ठावी संतांनी बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी आणि लाही रूपा बळे करुणी खडे हरिदासी बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी तुका म्हणे समागमे प्रेमे नाचू लागलो बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची वंदू श्रीचरण श्री गुरुंचे तेही नमस्कारुणी आता काय माझी वाणी वाणेन संतांशी रंगू चित्ताशी अपुल्या ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा
पंढरी सारखा जे आपला धामणगाव गेला वैकुंठाधिपती विठ्ठल सखा सोयरा जोडी येला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला त्या श्री संत माडगोजी चरणी साष्टांग मी घातला ज्यांनी या भूतलावरी केली शेती ही पंढरी माझे मस्तक त्या चरणावरी सदा सर्वदा विठाला सेवेला सेवक झालो घेतलेला अभंग हा जगतमान्य जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा सगळ्यांच्या परिचयाचा कुळाचं महत्व सांगणारा अभंग आहे विठाला या अभंगातून जगद्गुरु तुकाराम राय आपल्याला प्रमुखाने 4 गोष्टीचं विश्लेषण करतात त्याच्यामध्ये जी कुळदेवता मला माहित नव्हती ती कुळदेवता या संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर मला ज्ञात झाली मला माहिती झाली एक ज्यावेळेस मला ही कुळदेवता माहित झाली त्यावेळेस मी तिची भक्ती करू लागलो आणि भक्ती करू लागल्यानंतर माझ्या मागचे जे अनिष्ट होतं किंवा माझ्या मागचं जे दुःख होतं माझ्या मागचं जे संकट होतं ते दूर झालं 2 माझं संकट दूर झालं एवढंच नाही तर या माझ्या संतांनी हा निर्गुण निराकार परमात्मा त्यांच्या भक्तीच्या जोरावरती सगुण रूपामध्ये आणला 3 आणि मला कुलदेवता कळाली माझं अनिष्ट दूर झालं माझं संकट दूर झालं हा माझा परमात्मा निर्गुण रूपामधून सगुण रूपामध्ये आला या सगळ्या गोष्टी मला संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर कळाल्या किंवा भेटल्या याच्यामुळं मी हृदयानं अत्यंतिक आनंदित झालो 4 उठाला पवित्र असं आपलं टोळी हे क्षेत्र आणि माँ कालिका मातेच्या कृपेने आणि परमपूज्य श्री 1008 महामंडलेश्वर ज्ञानेश्वर महाराज तामसवाडीकर आणि परमपूज्य श्री श्री 1008 महामंडलेश्वर शांतिगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने सुरू असलेला हा महाकुलस्वामिनी आदिशक्ती कालिका माता श्री गणेशजी महाकाल भैरव मंदिराचा 5वा वर्धापन दिन सोहळा निमित्त हा कीर्तनाचा कार्यक्रम आणि आजच्या दुसऱ्या दिवशीची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे खरं पाहिलं माझं मूळचं गाव पंढरपूर परंतु मागील 15 वर्षापासून मी जळगाव वासीय झालेलो आहे आणि संप्रदायाची मोठी परंपरा घरी आहे परंतु ही संप्रदायाची परंपरा जपत असताना बराच वेळा मनामध्ये येतं की मागील 24 वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे शेतीच्या क्षेत्रामध्ये आणि कृषी क्षेत्रामध्ये कार्यरत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा मला योग आला आणि 16 वर्ष मी या कृषी क्षेत्रामध्ये काम केलं 2018 मध्ये मी सर्व्हिस सोडली आपल्या भाषेमध्ये नोकरी सोडली आणि माझं दुकानदारी माझी मी जळगाव जिल्ह्यामध्ये चालू करून दिली आणि या दुकानाच्या माध्यमातून मग हवामान अंदाज देणं शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावरती येणं त्यांना भेटी देणं हा माझा कार्यक्रम सुरू असताना या 20-22 वर्षामधला माझा जो अनुभव आहे संपूर्ण महाराष्ट्र बघा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीमध्ये आज आपला
भारतवर्ष आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करतोय. परंतु 75वं हे वर्ष साजरा करत असताना मला अजूनही वाटतं की माझा शेतकरी राजा अजून सुद्धा पारतंत्र्यामध्ये आहे. मग या शेतकऱ्यांकरता काय करू नये? नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. संत शिरोमणी नामदेवराय ज्ञानेश्वर माऊली यांनी 12व्या शतकामध्ये या कीर्तन परंपरेची जी मुहूर्त वेळ आहे ती या महाराष्ट्रामध्ये रोवली. म्हणजे देवर्षी नारदांनी जी कीर्तन परंपरा सुरू केली होती ती कीर्तन परंपरा पुढे नेण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी नामदेवराय यांनी केलं. पहा, 12वं शतक, 16वं शतक, स्वातंत्र्यपूर्व कालखंड आणि स्वातंत्र्य उत्तर कालखंड, म्हणजे अनादी कालापासून आतापर्यंत जर आपण बघितलं तर ही कीर्तन परंपरा अजूनही अव्याहतपणे सुरू आहे. आणि ही कीर्तन परंपरा सुरू असताना प्रामुख्याने या कीर्तनाचा जो उद्देश होता तो उद्देश काय होता? तुमचं मनोरंजन करणं. बरोबर आहे? काय होता? तुम्हाला हसवणं हा उद्देश होता का? नाही. या कीर्तन परंपरेचा प्रमुख उद्देश जो होता ना, समाज जागृती करणं, जनजागृती करणं, समाज प्रबोधन करणं हा या कीर्तन परंपरेचा प्रमुख उद्देश होता. या अनुषंगाने चालत आलेली ही कीर्तन परंपरा आजही चालू आहे. मग या 20-22 वर्षामध्ये मी काय पाहिलं की ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय, मी जर कृषी क्षेत्रामध्ये काम करत असेल तर अध्यात्म आणि कृषी यांचा संगम आपण कीर्तनाच्या माध्यमातून का बरं करू नये? कारण जर लोकजागृती करायची आहे, समाज जागृती करायची आहे, समाज प्रबोधन करायचं आहे, लोकप्रबोधन जर करायचं असेल तर या कीर्तनाच्या माध्यमासारखं किंवा कीर्तनासारखं दुसरं साधन नाही. विठ्ठला कीर्तन सांग होय अंग हरिरूप. कीर्तन सांगताना कीर्तनकार सुद्धा हरिरूप होऊन जातो. या नारदाच्या गादीवरती ज्यावेळेस कीर्तनकार उभं राहतो त्यावेळेस त्याच्या काही गोष्टी आपल्याला मान्य कराव्या लागतात. महाराज लक्षात घ्या, शेती करत असताना, या कृषी क्षेत्रामध्ये कार्य करत असताना बऱ्याच ठिकाणी आम्ही मिटिंगा घेतो शेतकऱ्यांच्या, किंवा तुम्ही महाराज बऱ्याच शेतकऱ्यांच्या मेळाव्याकरता सुद्धा तुम्ही गेला असाल. बरोबर? शेतकरी चर्चासत्राला सुद्धा तुम्ही गेला असाल. आणि मग ही चर्चासत्र करत असताना बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल की या चर्चासत्रामध्ये पुरुषांची संख्या जास्त असते. बरोबर? आणि मग शेती करत असताना एकटे पुरुषच शेती करतात का? आज कपाशी तुमच्या शेतामध्ये, कपाशीचं पीकच महत्वाचं आहे ना. कपाशीचं पीक तुमच्या गावामध्ये महत्वाचं आहे. कपाशीचं बियाणं तुम्ही आणता, परंतु कपाशीचं बियाणं जरी तुम्ही आणलं तर कपाशीच्या बियाण्याची लागवड कोण करतं? निंदणी कोण करतं? वेचणी कोण करतं? आणि कपाशीच्या बियाणाचे किंवा कपाशीचे वेचल्यानंतर पैसे कोण घेतं? हेच घेता का? काही घेता? कुठे जातं पैसे? इकडं ना. म्हणून कीर्तन आहे. तुमच्याकडे पैसे कधी येतील माहिती आहे का? तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या ना, तुमच्याकडे पैसे येतील. विठ्ठला हा नवरात्रोत्सव आहे. आणि या नवरात्रोत्सवामध्ये नवदुर्गेचा जागर करत असताना हा कृषी जागर आहे. या कृषी जागरातलं हे माझं 3रं कृषी कीर्तन आहे. सर्वात पहिलं कृषी कीर्तन म्हसावदमध्ये झालं होतं. आणि या नवरात्रोत्सवामध्ये 8 कीर्तन आहेत. 10 कीर्तन आहेत, तशी 2 कीर्तन दिवसा पण आहेत. या 8 दिवसामध्ये 8 कीर्तनातलं पहिलं पुष्प काल गुंफलं गेलं जळगाव तालुक्यामध्ये दापोरे गाव. दुसरं पुष्प तुमच्याकडे गुंफतोय. लक्षात घ्या, कृषी कीर्तन ज्यावेळेस विषय समोर येतो, हा कृषी कीर्तन का गरजेचं आहे? कृषी कीर्तन खरंच समाज प्रबोधनाचं साधन होऊ शकतं का? हो, कृषी कीर्तन हे समाज प्रबोधनाचं साधन होऊ शकतं. रखुमा माझी पेरणी करी, माझा पांडुरंग नांगर धरी, माझी शेती ही पंढरी. महाराज, माझी शेती जर पंढरी असेल तर या पंढरीमध्ये काम करणारे तुम्ही माझे पांडुरंग आहात. माझी शेती जर पंढरी असेल तर या शेतीमध्ये काम करणारे तुम्ही माझ्या रुक्माई आहात. अहो, जेवढे ज्ञानेश्वर माऊली, नामदेवराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, चोखामेळा महाराज हे जेवढे पुण्यवंत वाटलं नसेल त्यांना, किंवा त्यापेक्षा कितीतरी पटीने मला आज आनंद होतोय. कारण माझ्या आईबापासमोर, माझ्या पांडुरंगासमोर आणि माझ्या रखमाईसमोर मला कीर्तन करावं लागतंय.
याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणाचं असेल? विठाला. आता कृषी कीर्तन हा शब्द तुम्ही किती लोकांनी ऐकला मला माहित नाही, परंतु ज्यावेळेस मी कृषी कीर्तन बऱ्याच वेळा व्हायरल केलं होतं, सोशल मीडियाचा वापर केला आणि मग बऱ्याच जे सोशल मीडिया व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, सगळ्यावरती टाकून दिलं की मी कृषी कीर्तन चालू करतोय. आणि सांगायला आनंद वाटतो की आपल्या गावातून दुसरा मला फोन आला आणि लगेच मी तारीख पण बुक करून टाकली. कृषी कीर्तन ही संकल्पना लोकांना रुची आहे का नाही हे सांगता येत नाही. आज मनोरंजनाकरता आपल्याकडे भरपूर साधनं आहेत, टीव्ही आहे, मोबाईल आहे, भरपूर साधनं असतील, पण माय माऊली मी तुमच्या हात पाय जोडतो, या कीर्तनाकडे मनोरंजनाचं साधन म्हणून बघू नका. कीर्तन हे पाहायची गोष्ट नाही, हे कीर्तन ऐकावं लागतं. कीर्तन ऐकून उपयोग नाही, हे कीर्तन ऐकल्यानंतर आचरणामध्ये आणावं लागतं. विठाला. आता या कीर्तनामध्ये कृषी हा विषय ज्यावेळेस येतो, शेती हा ज्यावेळेस विषय येतो, शेती हा खूप मोठा विषय महाराज, खूप मोठा विषय आहे. म्हणजे माझं जेवढं वयहीन आहे तेवढी तुमची वर्ष शेतीमध्ये गेलेली आहेत. मी बापडा तुम्हाला काय सांगणार, लहान थोडी मोठा घास घेण्याचा मी इथं प्रयत्न करतोय, परंतु ज्यावेळेस कुठलाही नवीन विषय येतो महाराज तो विषय लवकर पचली जात नाही, म्हणून तो हळूहळू इंजेक्शन द्यावं लागतं, म्हणजे हळूहळू औषध द्यावं लागतं, डोस द्यावा लागतो, तो पचतो का नाही हे बघावं लागतं आणि म्हणून विषयांतर किंवा विषय वाढवा लागतो. म्हणून कृषी विषय ज्यावेळेस मी घेतला किंवा शेती हा विषय ज्यावेळेस कृषी कीर्तनाकरता घेतला किंवा कीर्तनाकरता घेतला, त्यावेळेस अध्यात्म आणि कृषी या दोन्हींचा संगम आजच्या कीर्तनामध्ये होईल. विठाला. ज्यावेळेस आजचा अभंग जर आपण बघितला, हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. प्रत्येकाला हा अभंग माहिती आहे आणि अभंग निवड करत असताना आपली जी कुळदेवता आहे त्याची प्रतिष्ठापना इथं झालेली आहे, त्या अनुषंगाने मला या अभंगाची निवड करावीशी वाटली. महाराज नवरात्र सुरू झालेला आहे, प्रतिपदेपासून नवमीपर्यंत आपण हा उत्सव साजरा करतो आणि कौतुक आहे महाराज तुमचं. या नवरात्रामध्ये बाकी लोक तालावर नाचत असताना आपण मात्र टाळांच्या आणि तबल्याच्या तालावर नाचताय. विठाला. पण टाळांच्या आणि तबल्याच्या तालावरती धुंद होत असताना मास्तरांना सांगितलं म्हणूनच टाळ्या वाजवू नका बरं. मनाला आलं, चांगलं वाटलं तर टाळ्या वाजवा. टाळ्या वाजायला पैसे लागतात का? जोरात टाळ्या वाजवायच्या, झोप निघून जाते. जेवण झालं असं सगळ्यांचं. ज्यावेळेस या नवरात्रामध्ये 9 दिवस आपण उपवास करतो महाराज, मग या नवरात्रामध्ये उपवास का बरं करायचा? आपण महाराज सोमवार पासून रविवारपर्यंत उपवास करतो. रविवारी आपला ज्योतिबा खंडोबा भैरव असतो, सोमवारी महादेव असतो, मंगळवारी एखादी देवी असते, बुधवारी पांडुरंग परमात्मा असतो, गुरुवारी दत्त महाराज असतात, शुक्रवारी परत एखादी देवी असते, शनिवारी परत मारुद्राय असतो, रविवारी परत ज्योतिबा खंडोबा, अजून कुठला भैरव असेल. एवढे उपवास आपण करतो. मध्येच एकादशी असते, चतुर्थी पण असते. मग महाराज आम्ही एवढं उपवास करतो ना, मग नवरात्रीचा उपवास मला का बरं करायचा आहे? एवढं उपवास करून माझं भलं झालं का? झालं का? सांगा बरं, भलं झालं का? बरं उपवास करतो आपण महाराज, पण उपवास कोण करतं? कोण करतं? तुम्ही करता का उपवास? नाही. कोण करतं? इकडची बाजू जास्त उपवास करते, बरोबर की नाही? मग ही जर बाजू जास्त उपवास करते, ही कुणा करते? तुमच्या करता. बायका उपवास करतात, कुणा करतात? तुमच्या करता करतात. का बरं? त्यांनी काय ठेका घेतलाय का आपला उपवासाला? नाही ना. महाराज कीर्तन ज्यावेळेस आपण बघतो ना, कृषी कीर्तन करत असताना थोडासा हा विषय माझ्या मनामध्ये आला की मेळावे आपण घेतो त्याला तुम्ही येता पण या येत नाही. शिबिर आपण घेतो शेतीचं, याला तुम्ही येता या येत नाही. मी असंख्य मिटिंगा घेतल्या असतील शेतकरी बंधूंच्या, याला शेतकरी बंधू असतात, शेतकरी भगिनी नसतात, आई म्हणजे माता भगिनी नसतात, पण कीर्तनाला मात्र यांची संख्या जास्त असते. आणि शेती कोण करतं? याच प्रमुख काही गोष्टी करतात. आणि म्हणून आज जर एक स्त्री शिकली तर अख्खी पिढी शिकते, अख्खं गाव शिकतं. आणि म्हणून आज काळाची गरज आहे की ही पिढी शिकली पाहिजे, या माता भगिनी शिकली पाहिजे, तरच
या नवरात्रीला नवदुर्गेचा खऱ्या प्रकारे जागर होईल. विठाला आणि म्हणून हे कृषी करता आपल्या समोर मी करतो आहे. लक्षात घ्या, उपवास महाराज आपण करतो, उपवासातून फळ भेटतं का नाही यांना जोरात गोष्ट पटली बरं. उपवासातून फळ भेटतं की नाही बघा. उपवास भरपूर करतो आपण, पण उपवास करत असताना सुद्धा एखादं वांड पोरग असतं बघा, पोटी एखादं वांड म्हणजे कळतं ना. वांड म्हणजे तुमच्या भाषेमध्ये काय बोलतो आपण? आगाऊ पोरग असतं. एखादं आगाऊ पोरग असतं, आई बापाने त्याच्यासाठी खूप उपवास केला असतं, बापाने कमी आईनं जास्त उपवास केलेला असतात. ते वांड पोरग आगाऊ पोरग आलं की आई म्हणते, बाळा तुझ्यासाठी मी किती उपवास तपास केले, एवढे उपवास तपास करून सुद्धा पोटी असलं पोरग जन्माला आलं म्हणते का नाही आपण. पण एखादा संत जर तिच्या जन्माला आला पोटी, एखादा कीर्तनकार जर तिच्या पोटी जन्माला आला, तर कुठल्याही असं म्हणले का बाबा एवढं तुझ्यासाठी उपास तपास केलं पण महाराज म्हणून जन्माला आला, असं कधी बोलली काही? कधीच नाही. मग पोरग जर वाईट संगतीला लागलं तर आपण त्या पोरावरती उपवासाचा ठपका ठेवतो. मी एवढं उपवास केले तरी सुद्धा माझं कार्ट असं जन्माला आलं. मग दोष कुणामध्ये आहे? त्या पोरामध्ये आहे का आपल्या उपवासामध्ये आहे? कोणामध्ये आहे? उपवास करत असताना मनापासून उपवास करा. कसं उपवासाची तयारी, एकादशी असेल, चतुर्थी असेल ना, त्याची तयारी आदल्या दिवशीपासूनच असते. हे आणा ते आणा, उपवासाला केळी आणा, बगर आणा, फळं आणा, दूध आणा, दही आणा, चिप्स आणा, सगळं तयारी असते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उपवास चालूच असतो महाराज आपला. सकाळी उठला की चहा घेईल, परत 8 वाजता साबुदाणा, परत 10 वाजता चिप्स, परत 12 वाजता भगर, परत 2 वाजता सकाळचा राहिलेला साबुदाणा, परत 4 वाजता अजून शेंगदाण्याचे लाडू, परत संध्याकाळी राहिलेली भगर, परत 10 वाजता परत चहा पाणी. आणि एवढं करून थांबत नाही महाराज आपण. गावात जिथे जिथे फिरू ना तिथं सांगत राहतो आज माझा उपवास आहे. अरे त्यानं विचारलंय का तुला महाराज? नाही विचारलं, मग कशाला सांगतो उपवास आहे म्हणून? त्यानं समोरच्याला विचारलं असतं, बरं हा तिथं जाऊन सांगतो की माझा उपवास आहे. मग तिथं जाऊन जर सांगितलं ना उपवास आहे म्हणून, समोरच्याला कोडं पडतं, अरे हा माझ्या घरी आला स्वतःहून सांगतो उपवास आहे, मग याला काहीतरी तळून मिळून दिलं गेलं पाहिजे. मग ती मावशी मायमावली काय करते, काहीतरी तळून तिथंही खातो पट्ट्या. जिथं जाईल तिथं सांगत बसतो उपवास आहे, उपवास आहे, उपवास आहे, आणि भरपूर खातो महाराज. एवढं वर तो थांबत नाही. चतुर्थी असते, चंद्र 10 वाजता, याचा 7 वाजल्यापासून चालू होतो. आला का चंद्र, आला का चंद्र, आला का चंद्र, आला का चंद्र. चंद्र काय दिसत नाही. 7:30 वाजता महाराज बाहेर येतो, बघतो चंद्र काय दिसत नाही. 8 वाजता चंद्र दिसत नाही. त्याला वाटतं चंद्र झोपला का काय, चंद्र सुट्टीवर आहे की काय, कळत नाही त्याला. चंद्र गेला तर गेला कुठे, त्याला पुढं पडतं. 8 वाजता त्याचं देवताची पूजा चालू होते, म्हणजे पूजाची तयारी चालू होते. 8:30 वाजता घालेलं लोटांगण करतो, कारण अजून चंद्र वरती आलेला नसतो. 9 वाजता जेवायला बसतो. 9:15 पोटाच्या चंद्रावरून हात फिरवत बाहेर येतो. वरती बघतो चंद्र वरती आलेला नसतो महाराज. चंद्र वरती आलेला असतो ना आपला चंद्र झोपी गेलेला असतो. विठाला एवढंच होतं असं का? नाही, असं नाही. दुसऱ्या दिवशी उपवासाच्या, कालचा उपवास आज जेवावं लागलं का नाही सकाळी उठल्या उठल्या, मग सकाळी उपवास लवकर सोडला जातो. तुकाराम महाराज म्हणतात, काय तुझा जीव जातो एकादशी, फराळाच्या मिशी धनिकेशी. एक दिवस उपवास केला तर काय जीव जाणार नाही. मग उपवास करत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे? नवरात्रीचा उपवास आहे महाराज. नवरात्रीचा उपवास का बरं करायचा, काय आहे? उपवास करत असताना त्या उपवासाच्या ठाई असणारा आपला भाव अतिशय महत्वाचा आहे. भाव जर असेल तरच आपल्याला कुठल्याही उपवासाचं फळ भेटतं. मग आपण भाव कोणता ठेवतो? पण कोणताही उपवास आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस उपवास करत असताना कुणी वाईट विचार मनामध्ये नाही आला. कुणी असं म्हणतं का की मी आज उपवास करतो कशासाठी, शेजाऱ्याची कपाशी चुरून नेली पाहिजे सोडायला म्हणून मी आज उपवास करेल, म्हणतो का आपण? असं नाही. शेजाऱ्याला उत्पन्न कमी आलं पाहिजे म्हणून मी उपवास करतो असं कोण बोलतं का? नाही. भलं तुम्ही शेजाऱ्याचं चांगलं चिंतित नसाल परंतु वाईट तरी चिंतित नाही, बरोबर आहे. उपवास आपण काय करतो, घराघराचं चांगलं होऊ द्या, भरभराट होऊ द्या, पोराबाळांचं चांगलं होऊ द्या, पैसा दुखते आपल्या घरामध्ये, जनावरं आणली पाहिजेत, अन्नधान्य चांगलं आलं पाहिजे, या उद्देशाने उपवास आपण करतो. म्हणजे जो भाव आपण ठेवतो उपवास करत असताना त्या भावावरती आपला उपवास ठरतो. विठाला आणि म्हणून
देवाचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देवाच्या नावाचा नाही देवाच्या नावाचा नाही देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजीपाला नाही मनी नाही भावन देव बाबा मनी नाही भावन देव बाबा मनी नाही भावन देव बाबा देव बाबा देवाच्या नावाचा नाही देव बाबाचा भाजीपाला नाही देव बाबाचा भाजीपाला नाही देवाचं देवत्व आहे ठाई ठाई अहंकार गेल्या विना अनुभव नाही देवाचं देवत्व आहे ठाई ठाई मी तूपणा गेल्या विना अनुभव नाही कुठलाही उपवास आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस त्या उपवासाचं मर्म जे आहे ना ते मर्म त्या भावामध्ये आहे लक्षात घ्या महाराज आपला भाव कसा असतो आपण देवपूजेला बसतो महाराज देवपूजेला बसतो देवपूजा करतोय देव आपल्या तामणात असतात आणि 10 वेळा उठतो गुरं आली असतील का दूध काढली असतील का गुरं बांधली असतील का चहा झाला असेल का भरपूर नाना गोष्टी असतात आषाढीला जातो आपण पंढरीला जातो बरं पंढरपूरला वारीला जेव्हा आपण जातो ना आपण शरीरानं महाराज तिकडे असतो पण मनानं आपण कुठे असतो आपल्या घरी तुकाराम महाराजांचा खूप छान एक अभंग आहे तुकाराम महाराज म्हणतात आवा नावाची एक बाई असते ती ज्यावेळेस वारीला चालली वारीला जात असताना यश असते यश तुम्ही काय म्हणता येशी जवळ बरोबर ना येशच म्हणतात ना शिव शिव शिवेजवळ थांबते आणि तिच्या सुनेला सांगते ती काय सांगते बाई गा मी आता चालले पंढरपूरच्या वारीला परंतु या पंढरपूरच्या वारीला जात असताना मी जोपर्यंत तुला सांगत नाही तोपर्यंत या मडक्यामधल्या दह्याला सुद्धा हात लावू नको मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत घरात कोणी जर भिक्षा मागायला आला तर त्याला भिक्षा सुद्धा देऊ नको अवा चालली पंढरपुरा येशी पासून आली खरा अवा चालली पंढरपुरा येशी पासून आली खरा मन परिषद सुन भाई नको येसू दूध दान दही परिषद सुन भाई नको येसू दूध दान दही कोणी आली या भिक्षुकदारा सांग गेली या पंढरपुरा अवा चालली पंढरपुरा पासून आली घरा हवा कुठे झाली पंढरपूरला आणि येशी जवळ शिवेजवळ येऊन थांबते आणि आपल्या सुनेला सांगते बाई ग या सगळ्या गोष्टी कर मोठी यादी आहे महाराज मी 2च गोष्टी तुम्हाला सांगितल्या तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे लक्षात घ्या नवरात्र सुरू होतोय महाराज नवरात्र म्हणजे वर्षातले 4 वेळा नवरात्र येते 4 वेळा चैत्र माघ आषाढ आणि शारदीय नवरात्र या 4 नवरात्रीपैकी 2 नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र आपण साजरी करतो आणि त्या दुसऱ्या 2 नवरात्र त्यातले एक नवरात्र म्हणजे माघ नवरात्र आणि आषाढ नवरात्र या गुप्त नवरात्री म्हणून आपण समजतो
या नवरात्रीमध्ये प्रामुख्याने आपले जे कुळदेव आहे म्हणजे प्रामुख्याने कुळदेवी याचं स्मरण आपण करत असतो. लक्षात घ्या, आपल्या भारतामध्ये किंवा भारतीय उपखंडामध्ये 51 शक्तिपीठ आहेत. किती आहेत? 51 शक्तिपीठ आहेत. या 51 शक्तिपीठापैकी 42 शक्तिपीठ ही भारत देशामध्ये आहेत आणि राहिलेली शक्तिपीठ ही भारताच्या आजूबाजूला जे देश आहेत त्याच्यामध्ये बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, या देशामध्ये ही राहिलेली शक्तिपीठ आहेत. या 42 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ ही आपल्या संतांच्या भूमी म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहेत. आता हे 3.5 शक्तिपीठ असं आडवं तिडवं असं का बरं 3.5 आहे? या 3.5 शक्तिपीठापैकी 3 शक्तिपीठ जी आहेत ती पूर्ण शक्तिपीठ आहे. या पूर्ण शक्तिपीठापैकी पहिलं शक्तिपीठ जे पूर्ण शक्तिपीठ आहे ते कोणतं? कोल्हापूरची अंबाबाई, बरोबर. दुसरं शक्तिपीठ कोणतं आहे? तुळजापूरची आई भवानी. आणि तिसरं शक्तिपीठ कुठलं आहे? माहूरची रेणुका माता. हे जे 3 शक्तिपीठ आहेत ना हे पूर्ण शक्तिपीठ आहेत. मग राहिलं अर्ध शक्तिपीठ कुठलं? तर आपल्या जवळचीच वणीची सप्तशृंगी माता, हे अर्ध शक्तिपीठ आहे. मग हे पूर्ण आणि हे अर्ध असं का? याला थोडंसं वैज्ञानिक कारण आहे. माझं कीर्तन थोडंसं विज्ञानावर आधारित आहे. हे का बरं अर्ध शक्तिपीठ आहे? लक्षात घ्या, हे सगळे शक्तिपीठ आहेत ना हे ओंकार स्वरूप आहेत. काय आहे? ओंकार स्वरूप. ओंकार म्हणजे काय? आकार, उकार आणि मकार. आ उ म या तिन्ही अक्षरांचं पहिलं अध्याक्षर लक्षात घ्या. काय आहे? आ उ म. बोला तुम्ही माझ्या बरोबर. आ उ म. बरोबर. आता माझ्या बरोबर बोला. आ उ म. जरा फास्ट बोला. आ उ म. आ उ म. आ उ म. आ उ म. ओ उ म. ओ म. ओ म. ओ म. ओ म. ओ म. ओ म. विठाला. लक्षात आलं आता? ही 3 शक्तिपीठ म्हणजे ओंकार स्वरूप आहे. ओम कसं काढलं जातं? 3 काढलं जातं आणि 3च्या पोटामध्ये आपण रफार मारतो. आता हे 3 अक्षर कसं आहे बघा. हे 3 असं आहे, बरोबर. एवढं पक्का येणार नाही परंतु हे लक्षात येईल तुमच्या. हे आहे कोल्हापूर, हे आहे तुळजापूर आणि हे आहे आपली रेणुका माता. जर तुम्ही नकाशा बघितला ना आश्चर्य वाटेल महाराज तुम्हाला, विज्ञान किती खोलवर आहे. ही 3 शक्तिपीठे जी आहेत ना महाराज ती एका सरळ रेषेमध्ये आहेत. 3 शक्तिपीठ. आश्चर्य वाटेल तुम्हाला, बघा तुम्ही. आणि आपलं वणीचं शक्तिपीठ जे आहे ना ते असं आहे, म्हणजे असा आकार आहे त्याचा. इथं कोल्हापूर आहे या बाजूला, मध्ये जे आहे ना तुळजापूर आहे आणि या बाजूला रेणुका माता आहे असं. आणि या बाजूला जसा आपला शिखराचा आकार असतो किंवा आपण टोप जसा असतो ना या टोपीचा आकारासारखा हा आकार आहे. आणि 3 आकारामध्ये ही शक्तिपीठ आहेत. यांच्या पोटामध्ये अर्ध उकार जो आहे ना तो उकार म्हणजे अर्ध शक्तिपीठ म्हणजे आपली वणीची सप्तशृंगी माता विठाला. आता प्रामुख्याने कसं असतं, कुळदेवता आहे. प्रत्येकाला कुळदेवता माहिती आहे. कुळदेव असतो कुणाचा, कुणाची कुळदेवी असते, कुणाचा कुळदेव आणि कुळदेवी पण असते. मग ही कुठं असतात? ज्या ठिकाणी आपण पूर्व परंपरागत राहत आलेलो आहोत. म्हणजे मी जरी जळगावला वास्तव्य करतोय तरी सुद्धा माझं मूळ गाव जर सोलापूर जिल्हा असेल किंवा पंढरपूर असेल तर माझी कुळदेवता माझ्या गावापासून 150 ते 200 किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे. बरं, कुणाची कुळदेवता एखादी देवी असेल, कुणाचा देव असेल, कुणाला विचारलं कुळदेव काय आहे माहीत नसतं. ज्याला माहीत नाही ना कुळदेव काय आहे, कुळदेवी काय आहे, त्यांनी आई भवानी, तुळजाई याला कुळदेवता मानायचं. ही कुळदेवता काय असते? या कुळदेवतेला आपल्या घरी एखादा मंगल प्रसंग ज्यावेळेस असतो ना या मंगल प्रसंगी आपण या कुळदेवतेला बोलवतो. बघा, लग्न असते, लग्नाची बलिपत्रिका आपण कुठे देतो? कुळदेवतेला देतो की नाही? कुठल्या असू दे, वास्तुशांती असेल, मुंजा असेल किंवा लग्न असेल, विवाह सोहळा असेल, आनंदाची गोष्ट आहे तर आपण काय करणार? नातेवाईकाला जसं बोलवतो तर पहिल्यांदा आपण कुळदेवताला बोलवतो. कशा प्रकारे? आई गंगाबाई हाकेला दुधाव, आई गंगाबाई हाकेला दुधाव, गोंधळ मांडला ग अंबा गोंधळ मांडला, गोंधळ मांडला ग अंबा गोंधळ मांडला, गोंधळ
आणि त्यांना बोलवतो. बघा घटस्थापना होते. नवरात्रीची सुरुवातच कशाला होते? घटस्थापने होतो. आणि या घटस्थापनेला आपण आपली कुलदेवता समजतो. किंबहुना आपल्या घरामध्ये टाक असतो. टाक असतो की चांदीचा पंचतत्वाने युक्त असा टाक असतो. तो टाक म्हणजे काय? आपली कुलदेवता. या कुलदेवतेला आपण टाकाच्या स्वरूपामध्ये पूजतो, वंदतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात याच्याबद्दल मला माहिती नव्हती, परंतु मी संतांच्या संगतीमध्ये आलो आणि मला माझ्या कुळाबद्दल माहिती भेटली अभंगाच्या पहिल्याच. ठावी केली म्हणजे माहित झाली. कुणामुळे? संतांमुळे. हे कुळदैवत मला संतांमुळे माहीत झालं. लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी कसं होतं? एकत्र कुटुंब पद्धत होती बघा. एका घरामध्ये 45-50 जण राहत होते. बाई जर एकदा स्वयंपाकाला बसली सकाळी तर दुपारपर्यंत भाकरी थापायची. बरोबर आहे नाही? दुपारी भाकरीला बसली की संध्याकाळपर्यंत भाकरी थापायची. आता काय झालंय? हम दो हमारे दो, बाकी ओम फट स्वाहा. याच्यात झालं असं महाराज, विभक्त कुटुंब पद्धतीकडे ओढा वाढला. आपल्याकडे कमी असेल, शहरी भागामध्ये जास्त आहे. आपल्याकडे पण आता सुरुवात होती आहे. पण याच्यामुळे झालं असं की नवरा बायकोची जर भांडणं झाली ना, कसं असतं, भांडणं झाल्यानंतर समजावणारे कोणीतरी पाहिजे. शेजारी समजावण्याला येत नाही, शेजारी गंमत पाहायला येतात. बरोबर? घरात भांडणं झाल्यानंतर समजावायला कुणीतरी माणूस पाहिजे, कुटुंब प्रमुख पाहिजे. परंतु घरात हम दो हमारे दो असल्यामुळे समजावायला कुणी नाही. मग झालं असं, घरामध्ये परत अडचणी भरपूर वाढत जातात. आणि अडचणी वाढल्यानंतर त्याचा परिणाम असा होतो, घरामध्ये मन लागत नाही, नैराश्य येतं घरामध्ये. बरोबर? मग नैराश्य आल्यानंतर काय होतं? नवरा नोकरीला असतो, बायको नोकरीला असते. घरात आल्यानंतर परत तीच भांडणं. आल्यानंतर मग
का बरं आपल्या घरामध्ये असं होतंय? मग कोणीतरी सांगतं तुम्ही असं करा, आमका आमका बाबा आहे त्या बाबाकडे जा, किंवा आमका आमका काका आहे त्यांच्याकडे जा. मग आपण जातो की नाही? तिथे गेल्यानंतर ते काय सांगतात? ह्या 2 गोळ्या घ्या आणि दररोज खा, असं सांगता का? नाही. काय सांगतात? पितृदोष बोलता की नाही? पितृदोष किंवा कुळदेवतेला तुम्ही जाऊन या. कारण कुळदेवतेला जाऊन आल्यानंतर हा तुमचा दोष जो आहे तो निघून जाईल. किंवा कुळदेवतेला किंवा पितरांना जर तुम्ही भजलं तर तुमच्या मागचं अनिष्ट जे आहे ना ते दूर होईल. हे कोण सांगतं? कोणीतरी असतं आपल्या आजूबाजूला, एखादी आदरणीय व्यक्ती, ती आपल्याला सांगते. मग कुळदेवता कोण आहे? कुळदेवता कोण? इथून आपला प्रवास चालू होतो. तुमच्याबद्दलचा विषय नाही, परंतु आज बरेच लोक असे आहेत की ज्यांना कुळदेवतेबद्दल माहीत नाही. कुळदेवता कोण आहे एवढं लग्नामध्येच फक्त माहीत असतं, त्यानंतर कळत नाही. मग कुळदेवता कोण? कुणाला आपण कुळदेवता मारायचं? कोण आपली कुळदेवता असते? लक्षात घ्या, आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या 5 मूळ देवता आहेत, या 5 मूळ देवता म्हणजे कोणत्या? ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया, आदिशक्ती. या मूळ देवता आहेत प्रामुख्याने. ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया किंवा आदिशक्ती आपण त्यांना बोलतो. 4 मूळ देवता. या 4 मूळ देवतांमध्ये ब्रह्माला आपण इथं पूजत नाही. राहिलं पण विष्णू. विष्णूला आपण वेगवेगळ्या अवतारामध्ये इथं पूजतो. भगवान परमात्मा श्रीकृष्ण असतील, भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र असतील, किंवा परशुराम असतील, किंवा इतर भरपूर अवतार झाले विष्णूचे, त्या अवतारामध्ये आपण त्यांना पूजतो. याच्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, शंकर भगवान यांना आपण भैरव असेल, ज्योतिबा असेल, खंडोबा असेल या स्वरूपामध्ये पूजतो. आदिमाया, आदिशक्ती सरस्वती, दुर्गा, चंडिका, भवानी, अजून काय? येडाई, पेडकाई, अजून काय? भरपूर आहेत. गौरी, मुक्ताई, वेगवेगळी नावं आहेत आदिमाया, आदिशक्तीचे. त्या रूपामध्ये आपण तिला पूजतो. ह्या झाल्या देवता. पण याच्या व्यतिरिक्त जो इंद्राच्या गणाचा अधिपती जो आहे, आरंभ पूजनाची देवता म्हणून आपण गणेशाला पूजतो. फक्त गणेशाला पूजतो असं नाही, तर गणपतीच्या भावाला देवतांचा सेनापती कोण? कार्तिकेय, यालाही आपण पूजतो. अयप्पा म्हणतात. दक्षिण भारतामध्ये जर गेला तर अयप्पा भगवान म्हणून त्यांना पूजतात. खूप मोठा देव आहे तिकडे. या देवता सोडून 5 वैदिक देवता आहेत, याच्यामध्ये इंद्र, वायू, जल, अग्नी आणि उषा या 5 वैदिक देवता आहेत. त्यात इंद्राला आपण पूजत नाही आणि सगळ्यात शेवटी उषा किंवा अंधाराला आपण पूजत नाही. बाकी 3 वैदिक देवतांचं आपण पूजन करतो. एवढ्या जर आपण देवता सोडल्या तर याच्यापेक्षा वेगळी देवता मला या हिंदू धर्मामध्ये मान्य नाही. विठ्ठला. आता देवता कोणत्या प्रकारची असते? ग्रामदैवत असतं, आपल्या गावाचं प्रमुख दैवत म्हणून आपण ग्रामदेवतेला पूजतो. आपल्या कुळाचं प्रमुख दैवत म्हणून आपण कुळदेवतेला पूजतो. आणि 3रं दैवत आहे इष्ट दैवत. इष्ट दैवत म्हणजे कुठला बाबा बिबा नाही बरं. हे सगळे सोडून आपण ज्याला पूजतो त्याला आपण इष्ट दैवत म्हणतो, म्हणजे आपलं आवडतं दैवत. आता हे सगळे झाले आपले मूळ देवता. पण मूळ देवता व्यतिरिक्त बराच वेळा मगाशी जसं तुम्हाला म्हटलं की आपल्यावरती जर एखादं संकट आलं तर आपण त्या देवाचा धावा करतो. आणि देवाचा धावा केल्यानंतर देवाला सांगतो की देवा मला या संकटातून मुक्त कर. बऱ्याच वेळा महाराज आपल्यावरती संकट येतात, परंतु संकट आल्यानंतर सुद्धा कधी कधी त्याच्यावरती सुद्धा आपण विसंपलं पाहिजे किंवा त्याच्यावरती भार टाकला पाहिजे. वाहू हा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी,
देवताचा धावा करतो, पण देवाचा धावा केल्यानंतर तो सरळ देवाला जात नाही. देवताचा ज्यावेळेस आपण कोणत्याही धावा करतो ना, तर पहिलं आपलं मागणं जे असतं ना, ते आपले स्वर्गीय पितर जे असतात त्या पितरांकडे जातं. आणि मग ते पितर काय करतात, आपल्या मूळ पुरुषाकडे आपलं गाराणं नेतात. आणि मूळ पुरुष आपलं गाराणं हा देवाकडे नेतो. मग मूळ पुरुष कोण? आपल्या वंशाचा पहिला पुरुष, आपल्या कुळाचा पहिला पुरुष, तो मूळ पुरुष. आणि त्या मूळ पुरुषानं ज्या देवताची पूजा केली असेल ती देवता म्हणजे आपली कुळदेवता विठ्ठला. म्हणून आपल्याला मूळ पुरुष कळाला पाहिजे. कुळदेवता कळाली, मूळ पुरुष कळाला. आणि हा मूळ पुरुष ज्यावेळेस मला कळतो, मी त्याचं पूजन करतो, त्यावेळेस त्यांच्या भक्तीमध्ये गेल्यानंतर, लीन झाल्यानंतर माझ्या मागचं जे काही अनिष्ट आहे किंवा जे काही संकट आहे हे दूर झालं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात, बरे झालो शरण गेलो उगवलो संकटी. जगद्गुरु तुकाराम महाराज बरं झालं मी शरण गेलो, या संकटापासून मी दूर झालो. लक्षात घ्या, किंवा मला संकटाची जाणीव झाली. उगवलो संकटी, संकटाबद्दल मला ज्ञात झालं. महाराज कोण बोलतोय असं? जगद्गुरु तुकाराम महाराज. कोण तुकाराम महाराज? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम सुद्धा त्यांच्या नावानं थरथर कापतो. अशा तुकाराम महाराजांना संकट येतील का महाराज? येतात. जया अंगी मोठे पडत या यातना कठीण. मग तुकाराम महाराज अणु रेणू या तोकडा तुका आकाशा एवढा. किती लहान होते तुकाराम महाराज. अणु म्हणजे किती लहानातल्या लहान, वैज्ञानिक गोष्टी आहेत. लहानातलं लहान
अणू तेवढे तुकाराम महाराज, आणि मोठ्यातले मोठे केवढे आकाश व्यापतील एवढी त्यांची व्याप्ती आहे. हे तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत की काय सांगतायत, बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी. या संकटापासून मी दूर झालो, अलिप्त झालो. कशामुळं? ही कुळदेवता मला कळाली आणि या कुळदेवतेला मी शरण गेलो. बघा वैज्ञानिक, आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. हे त्यांनी सांगितले 16व्या शतकामध्ये, आणि या 16व्या शतकामध्ये सुद्धा वैज्ञानिक गोष्टी ज्या आहेत, अणुरेणू, हे कोण बोलतंय? जगद्गुरु तुकाराम महाराज. म्हणून मूळ पुरुष असेल किंवा कुळदेवता असेल, या गोष्टीबद्दल सुद्धा मनामध्ये कधी कधी प्रश्नचिन्ह येतं, खरं या गोष्टी असतील का? परंतु सांगणारा माणूस, ज्याला मी 5वा वेद म्हणतो, सांगणारा माणूसच खमकी आहे ना. त्यामुळे आमचा विश्वास एक संप्रदाय म्हणून आम्ही डोळे झाकून त्यांच्यावरती ठेवतो. विठ्ठला. आता जगद्गुरु तुकाराम महाराजांवरती संकट आली, मग आमच्यावरती संकट येत नाही का? येतं ना महाराज, आमच्यावरती संकट येतात. अहो आम्ही तर शेतकरी माणूस आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत संकट ही आमची 5वीला पुजलेली आहे. कुठे आम्हाला संकटाचा सामना करावा लागत नाही. अगदी कुठलंही पीक असू द्या, आमचं प्रमुख एकतर बाजारपेठ आमच्या हातामध्ये नाही. बरोबर आहे? आमच्या मालाचा बाजारभाव आम्ही ठरवू शकत नाही महाराज. मोठी शोकांतिका आहे. 75 वर्ष झाली आम्ही स्वातंत्र्याला. आम्ही मिरवतो आम्ही स्वातंत्र्य आहोत, पण शेतकरी बंधूंनो अजूनही आपण पारतंत्र्यामध्ये आहोत. आपल्या मालाचा भाव आपल्याला ठरवता येत नाही महाराज. आपण निसर्गावरती बऱ्याचपैकी अवलंबून आहोत. निसर्ग कधी कधी हातातोंडाशी आलेला घास आपला हिरवून घेतो, आणि मग माझा बळीराजा, काय म्हणतो आपण, बळीराजा वाईट विचार करतो. कधी कधी मागच्या 20 वर्षामध्ये 15 वर्षामध्ये माझ्या कित्येक बापांनी फाशी घेतलेली आहे. का बरं अशी वेळ काय येते महाराज? आज या कीर्तनाच्या निमित्तानं कृषी जागरण करत असताना किंवा कृषी जनजागृती करत असताना सर्वांना हात जोडून एक विनंती आहे. ज्यावेळेस असा विचार मनामध्ये येईल ना, त्यावेळेस ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणा की जिच्या डोक्यावरती छत नाही. असा विचार ज्यावेळेस मनामध्ये येईल त्यावेळेस अशी व्यक्ती मनामध्ये आणा, डोळ्यासमोर आणा की जिला खायला काही भेटत नाही. अशी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणा की जिला संसार नाही. अशी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणा की जिला आईबाप नाही. त्याच्यापेक्षा तर मी सुखी आहे. मग का बरं मी मनामध्ये विचार आणायचा? उठाला. असा विचार जर कधी मनामध्ये आला ना, एकच करा, त्या पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करा आणि तोंडाला फक्त काय करायचंय? विठ्ठल विठ्ठल म्हणायचंय. लगोनी या पाया विनवितो तुम्हाला, लगोनी या पाया विनवितो नशीब लागतं महाराज. असे वादक आणि असे गायक जोरदार टाळ्या वाजवायच्या करतात. जोरात जोरात. महाराज
शेती किंवा कृषी हा विषय ज्यावेळेस सुरू होतो ना, आजच्या कीर्तनामधून आता इथून फक्त पुढच्या अर्धा तास आपल्याला जीवाचे काम करायचे. माझं संपूर्ण कीर्तन नाही कळा तरी चालेल, परंतु पुढच्या अर्ध्या तासामध्ये फक्त 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. फक्त 5 गोष्टी लक्षात ठेवा. आणि कीर्तनाच्या शेवटी एक जादूचा प्रयोग होईल. म्हणजे आपल्या कीर्तनामध्ये सगळं आहे, विरोध सोडून सगळं आहे. जादूची प्रयोग सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवू. आता काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण शेती हा विषय आपल्या समोर आणतो किंवा कृषी कीर्तन हा विषय ज्यावेळेस आपल्या समोर येतो, त्यावेळेस पहिल्या माझ्या समोर जो विषय येतो तो आहे आपल्या शेतीची मशागत असेल, शेणखताचा वापर असेल, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, तसेच सेंद्रिय शेती असेल, जैविक शेती असेल, पाणी व्यवस्थापन असेल, त्याच्या बरोबरीनेच आपल्या जमिनीमधली क्षार व्यवस्थापन असेल. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला पिकवता येतं परंतु विकता येत नाही, म्हणून मार्केट व्यवस्थापन असेल. याच्याबद्दल खोलवर आपण जाणार नाही, परंतु थोडक्यात त्याची उजळणी पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण करणार आहोत. विठाला आता शेती ज्यावेळेस आपली सुरू होते महाराज, मला माहित नाही तुमच्याकडे आघात कपाशी लागते का महाराज? लागते आघात कपाशी. आघात कपाशी कृषी विभाग आपल्याला ओरडून सांगतो आघात कपाशी लावू नका, पण आपण ऐकणार नाही ऐकणार. कृषी विभाग आपल्याला सांगतो की आघात कपाशी लावू नका, म्हणजे 15 मेची लागवड करू नका. जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण लागवड करा, पण आपण ऐकणार. तुम्हीच म्हणता बरं, मी नाही म्हणत. आपण 15 मेलाच लागवड करतो. बरं इथं नाही भेटलं ना, गुजरातला जाईल. गुजरातला नाही गेला ना महाराज, कुठे जाईल? मध्य प्रदेशमध्ये जाईल, पण आणलच पट्ट्या आणि लागवड करतो आपण. बरं लागवड करतो, पण लागवड करण्याच्या आधी महाराज काय करावं लागतं? भाकरी जर चविष्ट पाहिजे असेल आपल्याला तर थंडगार तव्यावरती भाकरी भाजावी लागते, बरोबर आहे का? मग काय करावं लागतं? तवा गरम करावा लागतो. हुशार आहे तुम्ही सगळे. मग कुठलंही पीक ज्यावेळेस आपण घेतो ना महाराज, त्याच्या आधी जमीन तापली पाहिजे. काय झाली पाहिजे? जमीन तापली पाहिजे. 15 मेला भाऊ कपाशी लावतो, 30 एप्रिल पर्यंत ताटी उभी असतात कपाशीचे. सगळ्यांचे नाही बरं, काही आहेत असे हुशार. 30 तारखेपर्यंत कपाशी उभी आहे आणि 15 तारखेला थोडं वातावरण दिसलं बदलाचं की लगेच गिरणीला आवर्तन सोडलं तिकडून तिकडे. याचं शेत तयार 10 दिवसात कपाशी लागवड झाली. ह्याच्यात काय होतं महाराज, जोपर्यंत जमीन तापत नाही ना, म्हणजे जमिनीला पलटी मारणं गरजेचं आहे. शिवाय पलटी मारल्यानंतर कमीत कमी 2 महिने तरी आपली जमीन तापली पाहिजे. जमीन जर तापली तर जमिनीमधली जी बुरशी आहे ती बुरशी मरून जाते. साध्या भाषेमध्ये बुरशी काय होते? मरून जाते. आणि जमिनीमध्ये जे काही किडी असतात ना, त्या किडीचा कोश जमिनीमध्ये असतो. तो कोश म्हणजे काय? पतंगाच्या अगोदरची अवस्था म्हणजे कोश. तो कोश काय करतात? हे पक्षी जे असतात ना, चिमणे, कावळं, हे कावळे वगैरे चिमण्या ना त्या कोशाला खातात. मग त्या कोशातून पतंगातून परत अंडी, अंड्यातून पिल्लू येऊन आपल्या पिकाला नुकसान करणार आहे. त्याच्यापेक्षा त्याला खाऊ द्या ना, त्याचा काही उपवास नाही, त्याला खाऊ द्या, तो खात राहतो. त्यानं खाल्लं तर फायदा कोणाचा आहे? कावळ्याचा का आपला आहे? दोघांचा ना महाराज. त्याला खायला भेटतं आणि आपल्यातलं सुद्धा नुकसान जे होणार आहे ते नुकसान टाळता येतं. म्हणून यापुढे आपल्याला जर पीक घ्यायचं असेल तर उन्हामध्ये त्या पिकाच्या आधी 2 महिने किमान आपली जमीन तापली गेली पाहिजे. नशिबाने महाराज आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कडक उन्हाळा कुठं असतो? आपल्याकडे असतो. मग आपल्याकडे जर कडक उन्हाळा आहे तर त्या उन्हाळ्याचा फायदा सुद्धा आपण पिकाकरता किंवा जमिनीकरता घेतला गेला पाहिजे. एवढं नाही, जमीन तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेणखत टाकतो. जावई बापू फोन करतो मामाला, अप्पा 10 ट्राल्या शेणखत धाडी द्या. कशाला? तुमच्या पोरीला या वर्षी सोन्यानं मडवायचंय. तो म्हणतो माझ्या शेणखताचा तुझ्या सोन्याचा काय संबंध आला? जावई बापू म्हणतो, अप्पा तुम्ही जर मला शेणखत दिलं तर त्या शेणखत मी जमिनीमध्ये टाकील, त्याच्यापासून भारी उत्पन्न घेईल आणि उत्पन्न जर भारी आलं तर फायदा कुणाला आहे? मला का तुमच्या पोरीला आहे? आपल्याला सगळ्या गोष्टी कळतात, पण काय जावई बापूचा फोन आहे ना. अप्पा काय करतो? ट्राल्या धाडतो. मग आपण काय करतो? तो ट्राल्या जावई बापू शेतात टाकतो. पण शेतात टाकत असताना लक्षात घ्या महाराज, आप्पा पण बेरकी असतो. अर्धवट कुजलेले शेणखत टाकतो. काय करतो? अर्धवट कुजलेले शेणखत. आता अर्धवट कुजलेले शेणखत जर आपण शेतामध्ये टाकलं तर फायदा
होईल का तोटा होईल? फायदा तोटा. अर्धवट पुजलेले शेणखत काय करतं सांगतो मी तुम्हाला साध्या भाषेमध्ये. हिरण्यकश्यप प्रत्येकाला माहिती आहे. हिरण्यकश्यपनं प्रल्हादाला विचारलं होतं, सांग प्रल्हादा तुझा देव कुठे आहे? प्रल्हादाला सांगितलं की या चराचरामध्ये माझा देव आहे. या खांबामध्ये तुझा देव आहे का? हो म्हटलं, या खांबामध्ये माझा देव आहे. माझा दृष्टांत थोडासा मी बाजूला ठेवतो, परंतु जसा देव विश्वात्मक स्वरूपामध्ये आहे, या चराचरामध्ये आहे, तशी ही बुरशी सुद्धा ना सगळीकडे आहे. देव दिसतो का तुम्हाला? पण बुरशी दिसते का? बुरशी सुद्धा दिसत नाही महाराज. इथं आपण बसलो, इथं बुरशी आहे का महाराज? बोलो करा तुम्ही, शाळा नाही आपली. आहे का महाराज? आहे. इथं सुद्धा बुरशी आहे. प्रयोग करायचा तुम्हाला, प्रयोग करा. काय करायचं? एक भाकरी घ्यायची, या भाकरीचे 2 तुकडे करायचे, एक कोरडी आणि एक ओली. दोन्ही भाकरी आठवड्याकरता इथंच ठेवायच्या. लवकर कुठल्या भाकरीला बुरशी लागेल महाराज? कोरडीला? कोरडीला? ओलीला. हुशार आहे तुम्ही. ओली लागेल. मग त्या ओली भाकरीमध्ये तुमच्या गावातून कोण आलं होतं ज्याने बुरशी टाकली? कोणी टाकली बुरशी? हात वरती करा. आपण नाही टाकली ना. मग झालं काय? बुरशी तिथंच असते, फक्त काय होतं, तिला वातावरण भेटलं की ती बुरशी काय होते? वाढायला सुरुवात होते. मग वातावरण भेटलं म्हणजे काय? ओलसरपणा भेटला. आता आपण विरजण लावतो दह्याचं. दह्याचं विरजण लावायचं आहे तुम्हाला. तुम्ही काय करा, एक वाटीमध्ये विरजण आणा आणि उन्हामध्ये ठेवा. हे विरजण एवढं नाही, एवढं होऊन जाईल. होतं का? होतं का? नाही होत. मग विरजण जर आपल्याला दह्याचं एवढं लावलं की एवढं जर पाहिजे असेल तर काय करावं लागतं मावशी? काय करावं लागतं? ओलसरपणा गरजेचा आहे, त्याला ओलावा गरजेचा ना. हाच ओलावा जो आहे ना, तो आपल्या जमिनीला मारक आहे. आता एखाद्या अस्वच्छ ठिकाणी जर आपण कुठलं गेलो तर आपण तिथलं पाणी पित नाही, बिसलरी घेतो. आपण घेतो की नाही? बिसलरी घेतो. का बरं? शुद्ध पाणी हवंय. बरं, शुद्ध पाणी घेतलं ठीक आहे, पण शुद्ध पाणी घेतल्यानंतर तिथे एखादा ग्लास असतो, एकदम घाण ग्लास, अस्वच्छ ग्लास असतो. ते ग्लास घेतो पट्ट्या आणि त्या ग्लासामध्ये ते बिसलरीचं पाणी टाकतो. आता मला सांगा, पाणी स्वच्छ राहिलं का? राहिलं का? नाही राहिलं. आपलं तसंच आहे. आपण पाठवलेले शेणखत आपल्या एकदम चांगल्या शेतामध्ये आपण टाकतो. अर्धवट कुजलेले शेणखत ज्यावेळेस आपल्या चांगल्या शेतामध्ये टाकतो ना, बुरशी पटकन येते आणि ओलसरपणा असतो, ती बुरशी वाढायला सुरुवात होते. मग कपाशी उबळायला सुरुवात होते की नाही? याचं कारण मूळ जे आहे ते शेणखतामध्ये आहे. म्हणून शेणखत वाईट आहे असं मुळी म्हणत नाही. शेणखत वापरा, पण 100% कुजलेले शेणखत वापरा. आणि 100% कुजलेले शेणखत वापर करत असताना त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा नावाची पावडर येते बुरशीची. 1 किलो 2 किलो वापरा, त्यानं तुमचा फायदाच होणार आहे. ठेवा. तिसरी गोष्ट येते दादा, खत व्यवस्थापन. आता मी भरपूर महाराष्ट्र फिरलो. या महाराष्ट्रामध्ये मला अजून असला वैद्य किंवा डॉक्टर भेटला नाही जो लांबून सांगेल की बाबा तुला हिवताप आहे, तुला डेंग्यू आहे, तुला सर्दी आहे, तुला खोकला तर कळतो. असा कोणता डॉक्टर आहे का की तुम्हाला दरवाजावरून सांगतो, भाऊ तुला डेंग्यू झालेला आहे, तुला हिवताप झाला आहे, तुला टायफॉइड झाला आहे? असा डॉक्टर कुणी आहे का? नाही. बरं, असा कोणता डॉक्टर आहे तुम्हाला दिसलाय का कधी की आला पेशंट घे की मार इंजेक्शन, आला पेशंट की घे की मार इंजेक्शन? त्याला विचारलं पण नाही तुला झालंय काय, कसं वाटतंय तुला? काहीच नाही. आला की मारलं इंजेक्शन, आला की मारलं इंजेक्शन. असा कुठला डॉक्टर आहे का? तुम्ही बघितलाय का? मी तर नाही बघितलं. नाही बघितलं ना. डॉक्टर काय करतो? पेशंट आल्यावर पहिल्यांदा काय विचारतो? तुला काय ताप, थंडी, खोकला, पडसं काय आहे का नाही विचारतो का नाही? कटारी इंजेक्शन मारतो? विचारतो. विचारल्यानंतर तो आपल्याला चिठ्ठी देतो आणि त्या चिठ्ठीखाली लिहिलेलं असतं, परत येताना पुढच्या वेळेस ही चिठ्ठी किंवा हा कागद माघारी आणा. ठीक आहे, आपण तो बाहेर लगेच टाकतो तो प्रश्न वेगळा, परंतु लिहिलेलं असतं. मग डॉक्टर जसा पेशंटला विचारतो, महाराज तुला झालंय काय? माझ्या शेतीला मी कधी विचारलं का बरं बाई तुला पाहिजे काय? शेतीला जातो, बायकोला विचारत नाही पण काय पाहिजे? शेतीला लांब राहिलं. बरोबर आहे का? बरोबर आहे का? नाही. शेती ज्यावेळेस आपण करतो, शेती करत असताना भरमसाठ खतं टाकतो महाराज, आपण भरमसाठ खतं टाकतो. पण खतं टाकत असताना शेतीला खरंच नत्र, स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर
मायक्रोन्यूट्रिएंट आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे 7 प्रकारचे अन्नघटक आहेत. काय पाहिजे नेमकं हे विचारा. मग विचारायचं तर आपण कसं विचारायचं? बाई तुला काय पाहिजे कसं विचारायचं? याच्याकरता माती परीक्षण करा. माती परीक्षण करायला किती खर्च येतो? लाख रुपये खर्च येतो का महाराज? 500 रुपये 1000 रुपये खर्च येतो महाराज. पण जर माती परीक्षण आपण केलं ना, नेमकं आपल्या पिकाला काय पाहिजे हे मला कळेल. आणि जर माझ्या पिकाला काय पाहिजे हे जर मला कळालं तर माझ्या खताची मात्रा त्या पद्धतीने मी देईल. आणि माझी जर खताची मात्रा त्या पद्धतीने मी दिली तर माझ्या खताच्या मात्रेमध्ये किंवा पैशामध्ये सुद्धा बचत होते. लक्षात आलं? आज झालंय असं बऱ्याच वेळा बघा, जावई बाबूचे लाड होतात सासरी गेलं की. तुमचे नाही होत असतील पण माझे होतात, भरपूर लाड होतात. म्हणजे जावई बाबू सासरी गेला की काय होतं, शेजारी पाजारी पाहुणे रावळे नातेवाईक सगळे जावई बापूला बोलवतात, या बापू घरी चहा प्यायला, या बापू घरी चहा प्यायला. आमचे तसे लाड होतात. महाराज कीर्तनाला येतो, 9 वाजता कीर्तन चालू होतं, 11:30ला कीर्तन संपतं, 12 वाजता एक बोलवतो महाराज, दुसरा 12:30ला एक चहा होतो, 1 वाजता एक चहा होतो, 1:30 वाजता परत चहा होतो. म्हणजे एवढे चहा होतात की महाराजाला काय होते, ऍसिडिटी होते नाही महाराज. भरपूर वेळा ऍसिडिटी का बरं होते महाराज? काय कारण? वेळी अवेळी खाणं. बरोबर आहे का चूक आहे? वेळी अवेळी खाणं, अपचन होणं, जास्त खाणं. आणि मला जर चहा प्यायचा आहे, 2 कप जर मी चहा पितोय तर तुम्ही प्रेमापोटी मला जर 10-10 15-15 कप चहा द्यायला लागला तर मला ऍसिडिटी होणार आहे, होता की नाही? अगदी तीच ऍसिडिटी आपल्या जमिनीला सुद्धा झालेली आहे. पाहायची तुम्हाला ऍसिडिटी? जर आपल्या जमिनीची ऍसिडिटी जर तुम्हाला पाहायची असेल तर आपण ज्यावेळी जमिनीला पाणी देतो ना, पाणी दिल्यानंतर पांढरट जो थर जमिनीच्या वरती दिसतो त्याला आपण काय म्हणतो? पित्त, क्षार पित्त साध्या भाषेमध्ये. हे वाढलेले क्षार जमिनीमध्ये तुम्हाला दिसतात. आणि म्हणून या जमिनीला जेवढं पाहिजे तेवढंच आपण खत दिलं गेलं पाहिजे. जसं आपण आपल्या बाळाला वयाच्या 20व्या वर्षी पोलिओ डोस देतो, किती वर्षी देतो? किती वर्षी देतो? 5 वर्षाच्या देतो ना. होला हो म्हणू नका तुम्ही, महाराज सगळ्याच गोष्टी खरं सांगतात नाही बरं. 5 वर्षाच्या आपण बाळाला पोलिओ डोस देतो ना, देतो की नाही? मग आपण आपल्या शेतीला कपाशी लावल्यानंतर महिन्याभरानं का बरं खत देतो? खत देत असताना त्याचा बेसल डोस दिला गेला पाहिजे. नत्र, स्फुरद, पालाश. कारण हे लगेच घेत नाही. काही खतं 24 तास, 48 तास, 1.5 महिने, 2 महिने. काही सरळ खतं महाराज 20-20 वर्ष लागली जात नाही. 20-20 वर्ष सुद्धा बरं सिंगल सुपर फॉस्फेट लागलं जात नाही. त्याच्या खोलवर मी जाणार नाही. परंतु ही खतं देत असताना झाकून खतं द्यायचे आपल्याला. खतं म्हणजे स्वस्त नाहीत का? तुमच्याकडे पैसा जास्त आहे. DAPची एक गोणी घ्यायला गेलो कितीला आहे? 1600-1700 असेल ना. 1700 रुपयाला एक गोणी आहे. पण ज्यावेळेस आपण एक खतं उघड्यावर टाकतो, पावसाची वाट बघतो, कुणीतरी सांगितलं जास्त पाऊस पडेल, 8 दिवस काही पाऊस पडत नाही. तसंच सूर्यप्रकाशामध्ये उन्हामध्ये खतं पडलेली असतात. 300 रुपयाची समजा एखादी गोणी असेल, 1700 रुपयाची गोणी असेल, महाराज 60-70% असं देवाला जातं. आपण मात्र मस्त झोपतो. काय? मी माझ्या शेताला 2 गोणीच्या ऐवजी 3 गोण्या टाकल्या, पण माझं पीक आता कसं होईल? तरारून येईल. माझ्या मनामध्ये एक गोष्ट असते. परंतु त्याच्यामुळं आपल्या जमिनीचा फायदा होण्याच्या ऐवजी काय होतं? नुकसान होतं. विठाला म्हणून आपण ज्यावेळेस खतं देतो ना कोणतेही, ती खतं देत असताना म्हणजे मोपून आपण दिली गेली पाहिजे. आणि खतं देत असताना सगळ्यात पहिल्यांदा माती परीक्षण करा. पाणी देत असताना पाणी परीक्षण करा. पुढं पाणी व्यवस्थापन येत आहे. परंतु पाणी व्यवस्थापन देत असताना बघा, आपल्या घरामध्ये बाळ असतं, लहान बाळ. ते बाळ रडतं भरपूर. आणि मग ते रडते म्हटलं तर आपण काय करतो? शांत करायला मोबाईल देतो. घे मोबाईल, शांत राहा, करतो की नाही? मग मोबाईल दिल्यानंतर ते पोरगं शांत होतं. एखादं खेळणं दिल्यानंतर ते पोरगं शांत होतं. मग आपण परत काम करायला लागतो. दुसऱ्या दिवशी परत ते पोरगं रडतं. परत आपण त्याला मोबाईल देतो, परत रडतं. एक वेळ अशी येते ना, त्या पोराला कळतं की आपण जेवढं रडू तेवढी आपली गोष्ट आपला बाप असेल, आपली आई असेल, ते पूर्ण करतात. हटवादी बनतं, ते हट्टी बनतं. ऐकतच नाही, रडत राहतं. त्याला माहिती आहे की माझा हट्ट माझे मम्मी पप्पा पूर्ण करणार आहेत. ऐकत नाही ते. अगदी तसंच हटवादी आपलं पीक झालेलं आहे. आपलं बाळ आहे ते.
आपण कशा प्रकारे हटवाली करतो, 3 प्रकारची मुळं असतात आपल्या कपाशीला. सोटमूळ, दुय्यमूळ, पांढरं मूळ किंवा तंतुमूळ आपण त्याला बोलतो. पहा बरं, 3 प्रकारची मुळं. आता माझ्या हाताकडे बघा, ही माझा हात आहे ना, हात म्हणजे तुमची ड्रिपची लाईन आहे, त्याला तुम्ही लॅटरल म्हणता, बरोबर आहे. आता हा हात माझी लॅटरल आहे आणि माझं घड्याळ म्हणजे तुमचं झाड आहे. माझं घड्याळ म्हणजे तुमचं झाड आहे. माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की ज्यावेळेस आपण कपाशीला पाणी देतो, त्या पाण्याची गरज मुळाला असते का खोडाला असते? कोणाला असते महाराज? मुळाला असते. मग आपण देतो कोणाला? मुळाला देतो की खोडाला देतो? कोणाला? मुळाला देतो महाराज. आपली लॅटरल मुळ असते एकदम झाडाच्या जवळ, खोडाच्या जवळ, बरोबर. असं कोण आहे का इथं कपाशी लावली आणि इकडं लॅटरल लावली? नाही. आपण आपल्या शेतीमध्ये, जमिनीमध्ये लॅटरलच्या जवळच कपाशी लागवड करतो. थेंब 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 पडत असतात. त्याच्यामुळे नुकसान असं होतं, समजा आज या लॅटरल पासून 4 बोटं लांब, 5 बोटं लांब जर मी कपाशीची लागवड केली तर तिची पांढरी मुळं जी आहे ना, ती पाण्याचे शोधार्थ त्या पाण्याकडं पळत येतील आणि जेवढी पांढरी मुळं, तंतुमुळं आपल्या जमिनीमध्ये वाढतील तेवढा फायदा कुणाचा आहे? महाराजाचा आहे का? कुणाचा आहे? आपला आहे. आणि म्हणून पाणी व्यवस्थापन करत असताना सुद्धा आपल्याला पाणी देत असताना सुरुवातीला लॅटरलच्या जवळ लावू नका तुम्ही, तुम्हाला फायदा झालेला दिसेल. काही काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, जसं की आपण जेवण बनवतो, आमटी बनवतो, भाजी बनवतो. ती भाजी बनवत असताना मूठभर मीठ टाकतो त्याच्यामध्ये, जेवण चविष्ट बनण्याकरता, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मीठ केवढं असतं? एवढं किंचितभर टाकतो आपण, पण एवढं किंचितभर मीठ जेवणाला कसं स्वाद आणतं. अगदी जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत की नाही, हे अशीच काम करतात. लागतात एवढ्याच प्रमाणामध्ये, पण त्यांचं काम खूप मोठं आहे. मॅग्नेशियम ऐकलं असेल तुम्ही. आता तुम्ही पहिल्यांदा बघा, देशीवान करायचे ना, भरपूर शेतकऱ्यांनी देशीवान केले असेल. आता मॅग्नेशियम तुम्ही बीटीला वापरता ना, मॅग्नेशियम सल्फेट. आता देशीवानामध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर तुम्ही करत होता का? जेवढा इथं करताय तेवढा नाही, बरोबर. पण इथं करावा लागतो. का बरं? दुसरं सांगतो मी तुम्हाला. अजून बऱ्याच वेळा असं होतं, जास्त पाऊस जर पडला ना तर आपलं पीक आहे ना पिवळं पडतं. पण पीक पिवळं पडत असताना पहिल्यांदा वरची पानं पिवळी पडतात, मग खालची पानं पिवळी पडतात. मग का बरं वरची पानं लवकर पिवळी पडतात किंवा लहान पानं लवकर पिवळी पडतात? कारण झाडाचा हिरवेगारपणा जो आहे ना, तो मॅग्नेशियम या घटकामुळे आहे. मॅग्नेशियम या घटकामुळं. आता आपली जी पहिल्यांदा देशी वाण होतं त्याच्यावर बोंड जास्त आहेत का आपल्या बीटीवर बोंड जास्त आहेत? बीटीवर, बरोबर. मग बीटीवर बोंड जास्त आहेत म्हणजे ती गर्भावस्थेमध्ये आहे, म्हणजे तिला बाळ जास्त आहेत, मग तिला खायला जास्त लागेल की नाही? खायला जास्त लागेल. मग ती खायला कुठून घेईल? किचनमधून. मग झाडाचं किचन कोण आहे? पानामधलं अन्न तयार झालेलं असतं आणि ते खोडामध्ये साठवलं जातं. तुमच्या शेतामध्ये जर आम्ही आलो ना, पहिला आम्ही खोडाकडे बघतो. खात्यापिता घरचा माणूस कसा असतो? खात्यापिता घरचा माणूस असतो की नाही? तसं आपलं खोड जर असं असेल ना तर समजायचं आपलं पीक हे खात्यापिता घरचं आहे. कारण जेवढं अन्न पीक बनवतं, पान बनवतं, ते खोडामध्ये साठवलं जातं. आणि मग हिरवेगारपणा, बळी तो कानपिळी माहिती आहे पण प्रत्येकाला. मग हे जे मॅग्नेशियम असतं पानामध्ये, ते काय करतं? पाणी जर शेतामध्ये जास्त झालं तर सगळ्यात पहिल्यांदा जगण्याची जी गरज आहे ना, ती मुळांना आहे. मुळं काय करतात? वरचं अन्न खाली घेतात. म्हणजे काय? माझा हात आणि एखाद्या लहान मुलाचा हात याच्यामध्ये फरक आहे. माझ्या हातामध्ये मॅग्नेशियम जास्त असेल, त्याच्या हातामध्ये कमी असेल. पहिलं त्याच्या हातातलं मॅग्नेशियम खाली येतं, लहान पानामधलं मॅग्नेशियम खाली येतं. आणि म्हणून तुम्हाला काय होतं? पान जे असतं लहान ते थोडंसं पिवळसर झालेलं दिसतं, मग आपण त्याला मॅग्नेशियम देतो बीटीमध्ये. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी असतात. खत व्यवस्थापन करत असताना या गोष्टीचा वापर करा. अव्वाच्या सव्वा खत देऊ नका. विठाला सगळ्यात शेवटी बियाणं आपण घेतो. बियाणं घेत असताना बघा, आज बापाचा पोरावर विश्वास नाही आणि पोराचा सुद्धा बापावर विश्वास नाही. या दुनियामध्ये कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही. मग बियाणं घेत असताना मी सांगतो म्हणून घेऊन जा असं नको. शेतकरी शेती करत असताना कोणावर तरी अवलंबून आहे. कोणावर तरी म्हणजे कोणावरती? दुकानदारावरती अवलंबून आहे, कंपनीवरती अवलंबून आहे,
कंपनी प्रतिनिधीवरती अवलंबून आहे. आणि मग बियाणं घेत असताना आपण सल्ल्यानुसार चांगल्या प्रतीचं बियाणं घेतो, पण घेत असताना पक्क बिल घ्या, पक्क बिल. आणि पक्क बिल घेतल्यानंतर ते बिल शेवटपर्यंत आपल्याला जपून ठेवायचं. महाराज सगळ्यात महत्त्वाचं महाराज, मी सुद्धा 16 वर्ष कंपनी प्रतिनिधी म्हणून काम केलं, परंतु मी खरंच नमन करतो या सगळ्या कंपनी प्रतिनिधींना जे कृषी विभागाच्या तोड काम करतात. थंडी असेल, ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, अगदी कशाचीही तमा न करता कंपनी त्यांना पगार देते, मान्य महाराज, कंपनी त्यांना पगार देते, काम करायचं ही गोष्ट मान्य, तरी सुद्धा ती आपलीच लेकरं आहेत. आपलीच लेकरं आपल्यासारख्याच इतर शेतकरी बांधवांना समाजजागृती करतात, जनजागृती करतात. आणि माझा बळीराजा त्याला चांगलं उत्पन्न जर आलं तर त्या कंपनी प्रतिनिधीचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करतो. अहो, शेतकरी सारखा मोठ्या मनाचा, शेतकऱ्यासारखा मोठ्या दिलाचा माणूस या भूतलावरती नाही. कोणी आम्ही शेतामध्ये फिरतो ना, अगदी मोकळ्या मनानं शेतकरी घेऊन जा रे साहेब, घेऊन जा, मोकळ्या मनाने घेऊन जातात. अहो, शेतकरी जर एखाद्या वेळेस बाजारामध्ये काही विकायला आलं ना आणि तुम्ही जर भाव करायला लागले, जास्त भाव करत नाही, बाई का घेऊन जा, बाबा रे घेऊन जा, आणि शेवटी जर काय राहिलं ना थोडंसं मन मोकळेप्रमाणे शेतकरी देतो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माया बाबा कृपा जगतातील जड जीवांचा उद्धार करण्याचं काम करतात. महाराज, माझा शेतकरी काय वेगळं काम करतो? शेतकरी सुद्धा अवतारीतच आहेत. मला वाटतंय की त्या परमात्मा परमेश्वरानं या माझ्या बळीराजाच्या स्वरूपामध्ये या देवतांनी अवतार जर घेतला नसेल, कारण अगदी मनापासून या भूमीची ती सेवा करतात आणि भूमीची सेवा करत असताना या जनकल्याणासाठी माझा शेतकरी हा दिवस रात्र झटत असतो. परंतु हा दिवस रात्र झडत असताना गुन्हा आला विटेवरी, पितांबरधारी सुंदर जो निर्गुण निराकार परमात्मा सगुण रूपामध्ये या भूतलावरती अवतारित होतो. नवे नवे हे संतजन त्यांच्या भक्तीच्या जोरावरती याला अवतार घेण्यासाठी भाग पडतात. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, Bye.
दसरा आलेला असतो, घरातली सगळे भांडी कोंडी असतील किंवा राडा असेल किंवा कचरा असेल, धूळ असेल, सगळे स्वच्छ करतो दसऱ्यासाठी. नवरात्रामध्ये आपण उपवास करत असताना सुद्धा आपल्या शरीरातील कचरा निघून जावा, कारण पावसाळ्याचे दिवस असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली पचनशक्ती थोडीशी मंदावलेली असते आणि मंदावल्यानंतर ज्यावेळेस आपण एका ऋतूकडून दुसऱ्या ऋतूकडे ज्यावेळेस जातो, कुस बदलतो ऋतू, त्यावेळेस मध्ये जो आपला ऑक्टोबर येतो, चांगल्या पचनाकरिता सूर्यप्रकाशाची गरज असते आणि ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये जो सूर्यप्रकाश आपल्याला भेटतो, त्या सूर्यप्रकाशामध्ये आपली पचनशक्ती जी असते ती सुधारण्यास मदत होते. म्हणून आपण 9 दिवसांचा उपवास करतो. याचं कारण जे आहे नवरात्राचं अतिशय महत्त्वाचं आहे. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस संतांनी आम्हाला सांगितली, त्या गोष्टीला काहीतरी धार्मिक कारण, वैज्ञानिक कारण, दोन्ही कारणं आहेत. शेती करत असताना महाराज, ही शेती सुद्धा याच वैज्ञानिक कारणावरती आहे. ज्ञानेश्वरी जर आपण वाचली, त्या ज्ञानेश्वरीमध्ये जे 9000 श्लोक आहेत, त्याच्यापैकी 300 पेक्षा अधिक ओव्या, 9000 ओव्यापैकी 300 पेक्षा अधिक ओव्या या शेती पूरक आहेत, शेती संबंधित आहेत. त्यातली एक तरी ओवी अनुभवावी. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, एक तरी ओवीचा अनुभव आपण घ्या. त्या ओवीचा अनुभव जर मी घेतला तर माझं जीवन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि शेती करत असताना प्रमुख कपाशीच्या बाबतीत बोलतो महाराज. मावा, तुडतुडा, पांढरी माशी, फुलकिडा आणि बोंडळी. पुढच्या 5 मिनिटांमध्ये फक्त याच्याविषयी बोलतो मी तुम्हाला. बघा, पहिली कीड असते, बांधावरून शेती आपल्याला करायची आहे. बांधावरून शेती म्हणजे काय? बांधावर जरी उभं राहिलं ना तरी मला कळालं पाहिजे की माझ्या शेतामध्ये कुठली कीड आलेली आहे. बघा बरं, गंमत बघा. आता माझा हात दिसतोय प्रत्येकाला, मागचे माझा हात दिसतोय, जादूचे प्रयोग आहेत बरं. माझा हात प्रत्येकाला दिसतोय. या हाताकडे बघा, या हाताला तुम्ही तात्पुरतं कपाशीचं पान समजा. आता मावा प्रत्येकाला दिसतो. मावा म्हणजे असा नाही बरं, कीड. मावा म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर लगेच येईल तशी नाही. आणि ती मावा कीड जी असते ना, प्रत्येकाला ओळखता येते. एक आपला पिवळसर मावा असतो आणि दुसरा चिकट किंवा काळा मावा असतो. हा मावा जो आहे ना, हा पानाच्या मागच्या बाजूला बेचक्यात असतो, म्हणजे एकटा दुसरा राहत नाही. तुम्हाला 20, 25, 30 असे दिसतात. हा मावा काय करतो? रस शोषण करणाऱ्या गटातील हा मावा आहे. ही सोंड आहे त्याची. ही सोंड काय करतो? तो असा पानामध्ये खूप असतो आणि रस ओढून देतो. कसं करतो बघा, हे पान आहे, या पानामध्ये सोंड खूप असतो, रस शोषून घेतो. आणि ज्यावेळेस पान असं खालच्या बाजूला वळल्यासारखं तुम्हाला दिसतं, रस शोषून घेतल्यामुळं, किंवा घंटीसारखा आकार जर आपल्या कपाशीच्या पानाचा दिसला तर काय समजायचं? मावा या किडीचा प्रादुर्भाव आपल्या पिकाला झालेला आहे. कळालं? किती सोपं आहे. डॉक्टरची गरज आहे का कुठल्या? काहीच नाही. पान कपाशीचं जर खालच्या बाजूला झालं घंटीसारखं, कुठली किड आहे मावशी? मावा. किती हुशार आहे तुम्ही. आता दुसरीकडे चला, दुसरी कीड बघू आपण, तुडतुडा. आता तुडतुडा म्हणजे काय? बोधले महाराजांचं कीर्तन आहे, कृषी कीर्तन. कुठल्या गावात? टोळे गावामध्ये. सगळ्याला सांगितलं, व्हॉट्सअपला टाकलं, सगळ्या गोष्टी आल्या. परंतु काही लोकांचा जावई रुसवा असतो. जावई रुसवा म्हणजे काय? बोलावणं आल्याशिवाय नाही, म्हणजे त्याला तिथं जाऊन निमंत्रण द्यावं लागतं, मग ती कीर्तनाला येईल. म्हणजे स्वभाव गुण असतो प्रत्येकाचा. काही लोकांचा स्वभाव गुण तिरका असतो. असतो की नाही? असतो. आता हा तिरका, या किडीचा स्वभाव गुण तिरका आहे. म्हणजे काय? हे कपाशीचं पान आहे, विसरू नका बरं. हे कपाशीचं काय आहे? पान आहे. आता हे कपाशीचं पान आहे ना, हा तुडतुडा काय करतो? या कपाशीच्या पानाच्या कडेवरून रस शोषण करतो, मधून करत नाही. काय करतो? कपाशीच्या पानाच्या कडेवरून रस शोषण करतो. आणि कडेवरून रस शोषण केलं, बघा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कपाशीचं पान लाल झालेलं दिसतं की नाही? आपण लगेच म्हणतो लाल्या आला. काय म्हणतो? लाल्या आला. तो लाल्या नाही, तर या तुडतुडा या किडीने केलेला प्रादुर्भाव आहे. दुसरी कीड संपली. किती सोपं आहे. बांधावर हाताची घडी घालून जरी उभं राहिलं ना तरी कळत. घंटी म्हणजे मावा, कडा लाल म्हणजे
म्हणजे तुडतुडा. आता तिसरी कीड फुलकिडा, त्याला आपण थ्रिप्स म्हणतो. तांबूस कलरचा किडा असतो छोटासा. त्याला काय असतं, वरचा दात असतो, खालचा दात नसतो. खालचा जबडा का तो काय करतो, कपाशीचं पान आहे, परत बघा कपाशीचं पान आहे, तो असं खरवडतो आणि खरवडल्यानंतर जे काय रस येईल ना त्याला चाटायचं काम करतो. शोषण नाही करत, चाटतो. मग कपाशीचं पान आहे, खरवडलं पान कसं होतं, वाटीसारखं. कसं होतं, वाटीसारखं. तुम्ही भाजीपाला करता का, करता. काय लोक करत असतील, बोकड्या चुरडा मुरडा रोग माहिती आहे ना. हा रोग कशामुळे येतो, मग असं आकाशला जातं. तो थ्रिप्स किंवा फुलकिडा या किडीमुळे येतो. झाली तिसरी किड महाराज, किती सोपं आहे. मावा संपला, तुडतुडा संपला, फुलकिडा संपला. आता चौथी किडी आहे पांढरी माशी. पांढरी माशी कधी येते बरं, सांगा बरं. आपल्या शेतामध्ये पांढरी माशी कधी येते, कधी येते महाराज, कधी? बरं, तुम्ही शेतामध्ये एवढे शेतकरी आहात, तुमच्या शेतामध्ये पांढरी माशी आली तुम्हाला कधी कळतं, कधी कळतं मावशी? हा, फुलावस्थेमध्ये. कोण बोललं, समाजात तुम्ही बोलले का? लक्षात घ्या पांढरी माशी कधी येते. आता जादूचा प्रयोग थोडंसं आपण करूया, अभिर पुढे बघा. पांढरी माशी जर आपल्याला पाहायची असेल तर ज्यावेळेस आपण शेतामध्ये फिरतो, शेतामध्ये फिरत असताना आपल्या कपाशीची जर कपाशीमध्ये फिरत असताना जर पांढरी माशी उडायला लागली तर आपण काय समजतो, पांढरी माशी आली. थोडेसे जादूचे प्रयोग आपल्याला करायचे. तर आपल्या घरामध्ये घड्याळ असतं. या घड्याळाचे 4 प्रमुख काटे सांगा. 4 प्रमुख काटे तिकडे दिसत नाही का? आपल्याला सांगा, आपल्या घरातील घड्याळाचे 4 प्रमुख काटे. मी एक सांगतो, 12 नंबर तिकडचा, 3 खालचा, खालचा इकडचा. किती हुशार आहे तुम्ही पहा. 12 3 6 9 4 काटे पक्के लक्षात ठेवा. आता आपल्याला काट्यानंच काटा काढायचा. काय करायचं आपल्याला, पांढरी माशी जी असते ना त्याचं जीवनचक्र बघा कसं असतं. कसं आहे, ही उडणारी पांढरी माशी आहे. कोणती आहे, उडणारी पांढरी माशी. पलीकडची जी आहे ना 3 आकडा, हा ही त्याची अंडी अवस्था आहे. कोणती, अंडी अवस्था. ही जी अवस्था आहे ही अवस्था पिल्लू अवस्था आहे आणि ही अवस्था कोश अवस्था आहे, म्हणजे झोपलेली अवस्था आहे. आता परत एकदा प्रश्न, पण महाराज प्रश्न भरपूर विचारतात बरं. या 4 अवस्थेमध्ये आपल्या कपाशीला हानिकारक अवस्था कोणती असेल, कोणती अवस्था असेल, कोणती अवस्था आहे? या आपल्या अवस्थेपैकी कपाशीला नुकसान करणारी अवस्था कोणती असेल? पिल्लू असेल, पांढरी माशी उडणारी असेल, अंडी असेल का झोपलेली अवस्था असेल? उडणारी पांढरी माशी. उडणारी पांढरी माशी आपल्याला वाटतं की ती आपल्या कपाशीच्या पिकाला किंवा इतर पिकाला नुकसान करते, तसं नाही. आता म्हातारे जास्त खातं का तरुणपोरगे जास्त खातं? एखादा खात असेल म्हातारा बाबा, चला पलवान असेल गडी तर, पण तरणी पोरं कसं वाढ होत असते ती जास्त खातात. इथं तरुण कोण आहे, पिल्लू. ते खात राहतं, कंटिन्यू सतत खात राहत असतं. आणि म्हणून आपल्या कपाशीमध्ये या 4 अवस्थापैकी नुकसानकारक अवस्था जी असते ती पिल्लू अवस्था आहे. आणि मग आपण कपाशीवरती जस्ट पांढरी माशी येतो, दुकानदाराकडे जातो, तो आपल्याला चांगलं औषध देतो. औषध दिल्यानंतर हा दुःख राहू दे, काय हरकत नाही. आपल्याला 4 अवस्था की पहिली फवारणी आपण केली की या 4 अवस्थापैकी 2 अवस्था मरतात. एक पांढरी माशी मरते उडणारी, आणि दुसरी अंडी अवस्था मरते. पण आपल्याला वाटतं की झालं सगळं, तसं नाही होत. ही जी पलीकडची अंडी अवस्था आहे ना, या अंड्यामधून 8 दिवसांनी परत पिल्लू येणार आहे. पहा, आलं पिल्लू, दिसलं का, आलं. आता ही जी झोपलेली अवस्था आहे ना, या झोपलेल्या अवस्थेतून परत 8 दिवसांनी उडणारी पांढरी माशी येणार आहे. 15 दिवसांनी उडणारी पांढरी माशी येणार आहे. म्हणजे हे 15 दिवस आणि हे पिल्लाचे 8 दिवस. बस हे किती दिवस झाले, 15 अधिक 8 किती, साधारणतः 3 आठवडे. 3 आठवडे अगोदर आपल्या कपाशीवरती या पांढरी माशीनं हल्ला केलेला आहे. पण आपण साप समजून कशाला मारतो, दोडीला मारतो, बरोबर आहे. म्हणून रज्जू सर्पाकार भासेले अवडंबर, म्हणजे आपल्याला हे जगत मायारूपी जसं भासतं ना, तसं आपल्याला ही पांढरी माशी जी आहे ना
ती पांढरी माशी उडवणारी असं वाटतं की हीच नुकसान करते. जर तुम्ही शेतामध्ये फिरायला लागला तर पानाच्या मागच्या बाजूला जो कंगवा असतो ना, आपला कंगवा, शाहरुख खानचा कंगवा साधारण बरं, तो कंगवा जो असतो त्या कंगव्यासारखे पानाच्या मागच्या बाजूला उलटे फुगे लटकवलेले दिसतात. उलटे फुगे, ती काय असतं, पांढऱ्या माशीची अंडी असते. आणि ही अंडी बघायची, ही अंडी जर आपण बघितली तर त्यावेळेस आपली अंडीनाशकाची फवारणी झाली पाहिजे. पहिला कीर्तनकर असेल महाराज, माफी मागून बोलतो, जो जगवायची नाही मरायची भाषा करतोय ते विठ्ठला. आणि म्हणून या ज्या गोष्टी असतात की नाही, मावा, तुळतुळा, पांढऱ्या माशी, बोंडअळी, बघा बोंडअळी सुद्धा असा विषय आहे. या सगळ्या अळ्या, मावा, तुळतुळा, पांढऱ्या माशी, फुलकिडा, बोंडअळी, या बोंडअळीला आता तर बोंडअळीची अमावस्याची फवारणी तुमची झाली असेल, मग अमावस्याला फवारणी का करायची? अमावस्येच्या 2 दिवस अगोदर आणि 4 दिवस नंतर अंधाऱ्या रात्री या किडी मोठ्या प्रमाणामध्ये अंडी टाकतात. आणि जर तुम्ही अमावस्यानंतर 4थ्या दिवशी फवारणी घेतली तर ही अंडी नष्ट होतात. आणि अंडी जर नष्ट झाली तर अंड्यातून पिल्लं जी बाहेर येणार आहे आणि पुढे जाऊन जे नुकसान करणार आहे ते नुकसान आपल्या पिकाचं होणार नाही. आणि जर नुकसान नाही झालं तर फायदा कुणाला आहे? महाराजाला. कुणाला आहे? आपल्याला आहे ना. म्हणून आपल्याला अंडीनाशकाची फवारणी करायची आहे. विठोबा कुमार कृषीचा धागा अध्यात्माशी जोडण्याचा मी थोडक्यात प्रयत्न केलेला आहे. जीवन जगत असताना वाईट विचार आपण कुजवतो, बरोबर आहे? जीवन जगत असताना जसं आपण वाईट विचार कुजवतो तसं आपल्या शेतातील वाईट गोष्टी कुजवायला शिका. वाईट गोष्टी शेतातील कोणत्या आहेत? तण, बरोबर आहे? तण चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? वाईट गोष्ट आहे. पण तण देई धन असं म्हटलं जातं महाराज. हे तण जे आहे ते आपल्याला धन देतं. तण असेल किंवा आपल्या जमिनीतील कुठलाही काळी कचरा असेल, तो काळी कचरा आपल्या जमिनीमध्ये रोटा मारा आणि तिथं कुजवा. यामुळं काय होईल? आपल्या जमिनीतील सेंद्रिय पदार्थ, आता सेंद्रिय पदार्थ म्हणजे काय? जे जीवाणू आपल्या शेतीमध्ये आहेत त्या जीवाणूला खायला सेंद्रिय पदार्थ लागतात. तर ही जे सेंद्रिय पदार्थ असतात तर या गोष्टीपासून म्हणजे पालापाचोळा असेल, तण असेल किंवा काळी कचरा असेल, ह्या ज्या गोष्टी आपण कुजवणार आहोत, बॅक्टेरिया भेटतात, जीवाणू भेटतात, हे खत कुजवण्याकरता किंवा हे काळी कचरा कुजवण्याकरता त्याचा वापर आपल्या शेतामध्ये करा. त्याचे फायदे सांगण्यासारखे नाहीत मला, एवढे फायदे, अगणित फायदे आहेत. आपण शेती करताय, परवडत नाही ना शेती? एक काम करा, आजपासून आपल्या शेतामध्ये जेवढंही खत आहे ना ते खत तसंच राहू द्या. महाराज सांगतो म्हणून नव्हे, परंतु हात जोडून विनंती, 80% शेती ही रासायनिक तुम्ही करताय ना, करा.
20% शेती सेंद्रिय करा, जैविक करा. नत्र, स्फुरद, पालाश, झीक याच्या बॅक्टेरिया भेटतात आपल्याकडे, जीवाणू भेटतात. आपल्या जमिनीमध्ये जे काही पडलंय ना, रवंत करणे आपण जो प्रकार म्हणतो, जसं जनावर रवंत करतं तसं जमिनीमध्ये जे काही खतं पडलेली आहेत ना, ती खतं उचलण्याचं काम हे जीवाणू करतात. त्याचा खर्च अव्वाच्या सव्वा येतो का? नाही. एका एकराला 500-600 रुपये खर्च होतो महाराज फक्त. ते काय करतं जीवाणू? जे जमिनीत पडलंय ना ते उचलायचं काम करतं. तुमचा खताचा खर्च सुद्धा कमी येईल. वाटलं चांगलं तुम्हाला तर 70% रासायनिक, 30% जैविक, 60% रासायनिक, 40% जैविक, 50% रासायनिक, 50% जैविक. ज्या वेळेस या गोष्टीवरती आपण येऊ महाराज, आज माझ्या आजोबांनी शेती कसली 1966 साली डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांच्या नेतृत्वाखाली आपण हरित क्रांती केली. हरित क्रांती केल्यानंतर आमचं अन्नधान्य उत्पादन वाढलं, परंतु अन्नधान्य उत्पादन वाढल्यानंतर आमची जमिनीची सुपीकता कमी झाली. आज मी जर चांगली शेती नाही केली, मी जर पर्यावरणपूरक शेती जर नाही केली, माझं पोरग नांगर सुद्धा धरू शकत नाही महाराज त्या शेतामध्ये, उत्पन्न नाही करू शकत. तुम्हाला माहित असेल, सांगण्याची गरज नाही, परंतु राजस्थान पासून पंजाब पर्यंत कॅन्सरची ट्रेन चालते. का बरं? अतोनात जो वापर आपण रासायनिक खताचा करतोय याला कुठेतरी आपण आपल्यासाठी तरी कमी करूया आणि रासायनिक शेती, सेंद्रिय शेती याची जोड देऊया. शेती करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आपल्या आरोग्याला जपा. शेतकरी म्हणून आपण शेती करतोय, परंतु प्रत्येक बाटलीवरती पांढरा, पिवळा, निळा आणि लाल त्रिकोण असतो. या त्रिकोणाचा औषध, त्या त्रिकोणाचा अर्थ समजून घ्या. विषारी, अतिविषारी, भयंकर विषारी कोणकोणती औषधं आहेत. लाल त्रिकोणाची औषधे घेऊ सुद्धा नका. शासन बंदी आणतंय, पण आपण विचारतो एक्सपायर भेटेल का? विचारतो आपण, तेच औषध काम करेल, एक्सपायर भेटेल का? लाल त्रिकोणाच्या औषधांचा वापर, तुम्ही बाटली असेल महाराज घरी बघा, त्याच्यावर लिहिलेलं असतं याचा वापर भाजीपाल्यासाठी करू नये. तरी पण आपण शोधतो, आपण मारतो. कृपया विनंतीपूर्वक याचा वापर भाजीपाल्या पिकासाठी बिलकुल करू नका. आणि ही औषधं फवारणी करत असताना आपल्या घरी हेल्मेट आणावं, हेल्मेटचा वापर करा, गॉगल घाला, आपलं तोंड पूर्णपणे झाकलं गेलं पाहिजे, आपलं शरीर ॲप्रॉन असतं, ॲप्रॉनचा वापर करा, ग्लोव्ज लावा, हाताला काहीतरी लावा, आणि जेणेकरून आपल्या शरीरावरती ते औषध पडणार नाही. फवारणी करत असताना तंबाखू सोडू नका, कारण फवारणी करत असताना त्याचे अंश आपल्या हातावरती असतात. फवारणी सुरू असताना भूक लागली तसंच हात धुतला बिना साबणाचा, जेवायला बसला असं करू नका. हात स्वच्छ पाण्याने धुवा. आपल्या लहान बाळाला हात पोचणार नाही अशा प्रकारे औषधाच्या बाटल्यावरती ठेवा. त्याशिवाय ज्यावेळेस आपण एखाद्या दुकानदाराकडे जातो, तालुक्याच्या गावाला असेल, आपल्या गावात असेल, औषधं घेतो, ते औषध आणि किराणाचा सामान एकत्र ठेवू नका. ते औषध आणि भाजीपाला एकत्र ठेवू नका. औषध काम झालं, ते जे मोकळं डबडं असतं ना, ते डबडं आपण जिथे हात धुतोय ना तिथं शेजारी टाकू नका, कारण आपली जनावरं सुद्धा त्या डोहातलं पाणी पित असतात. या लहान लहान ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या आरोग्याकरता अतिशय महत्त्वाच्या आहेत, त्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला कुळाचं महत्त्व सांगत असताना एवढं सांगतात, या सगळ्या गोष्टी ऐकून कृषी कीर्तन असेल, कुळाचं महत्त्व असेल, माझी संकट खूप दूर झाली महाराज. अभंगाच्या 4थ्या चरणात